नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्या शास्त्र व वार्धक्य या महत्त्वाच्या घटकातील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। तुम्ही कधी विचार केला आहे का की वृद्ध लोकसंख्या का झपाट्याने वाढते आहे? चला तर मग या विषयाची थोडक्यात माहिती घेऊया। वार्धक्य लोकसंख्या शास्त्र सविस्तर स्पष्टीकरण। प्रस्तावना। मानव जीवन हा सतत बदलणारा प्रवास आहे। जन्म, बालपण, तारुण्य, प्रौढावस्था आणि वार्धक्य हे जीवनातील टप्पे आहेत। त्यामध्ये वार्धक्य म्हणजे वृद्धत्वाची अवस्था ही जीवनातील अखेरची पायरी मानली जाते। आजच्या काळात वैद्यकीय शास्त्रातील प्रगती, आरोग्याविषयी जागरूकता, आहाराच्या पद्धती आणि जीवनशैलीमुळे माणसांचे आयुष्यकाल मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे समाजात वृद्ध व्यक्तींचे प्रमाण सतत वाढताना दिसते। या सर्व अभ्यासाला वार्धक्य लोकसंख्या शास्त्र, जेरंटॉलॉजी, डेमोग्राफी ऑफ एजिंग असे म्हटले जाते। वार्धक्य लोकसंख्या शास्त्राची व्याख्या। वार्धक्य लोकसंख्या शास्त्र म्हणजे समाजातील वृद्ध व्यक्तींच्या संख्येचा, त्यांच्या प्रमाणाचा, जीवनमानाचा, समस्यांचा आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीचा अभ्यास करणारे शास्त्र। जागतिक स्तरावरील वार्धक्य लोकसंख्या। जगभरातील सर्व देशांत आयुर्मान वाढल्यामुळे वृद्ध लोकसंख्या जलदगतीने वाढते आहे। विकसित देशांमध्ये जसे अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स, वृद्धांची संख्या तरुणांपेक्षा जास्त प्रमाणात आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO अहवालानुसार पुढील काही दशकांमध्ये 60 वर्षांवरील लोकांचे प्रमाण दुप्पट होणार आहे। यामुळे रोजगार, आरोग्य सेवा, पेन्शन, निवृत्तीवेतन योजना, सामाजिक सुरक्षा यांसंबंधी प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत आहेत। भारतातील वार्धक्य लोकसंख्या। भारतात 2011 च्या जनगणनेनुसार जवळपास 10 कोटी वृद्ध 60 वर्षांवरील लोक होते। पुढील 2050 पर्यंत ही संख्या 30 कोटींहून अधिक होईल असा अंदाज आहे। ग्रामीण भागात वृद्धांची संख्या जास्त आहे, कारण बहुतांश लोक शेती व परंपरागत व्यवसायावर अवलंबून आहेत। वृद्धांची मोठी समस्या म्हणजे आर्थिक असुरक्षा, आरोग्यविषयक अडचणी, एकाकीपणा व कुटुंबातील दुर्लक्ष। वृद्ध व्यक्तींच्या मुख्य समस्या: 1. आरोग्य समस्या, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, दृष्टी व श्रवणदोष, हाडांचे आजार। 2. आर्थिक समस्या, रोजगाराची कमतरता, पेन्शनचा अभाव, कुटुंबावर अवलंबित्व। 3. सामाजिक समस्या, एकाकीपणा, कुटुंबातील दुर्लक्ष, समाजातील उपेक्षा। 4. मानसिक समस्या, नैराश्य, असुरक्षिततेची भावना, मानसिक तणाव। काही विचार व उपाय। वृद्धांना समाजाचा महत्त्वाचा अनुभवसंपन्न घटक मानणे आवश्यक आहे। त्यांच्यासाठी आरोग्य विमा योजना, सामाजिक सुरक्षा योजना, वृद्धाश्रम यांची गरज आहे। कुटुंबात त्यांना प्रेम, आधार व सन्मान मिळणे हेच त्यांचे खरे बळ आहे। ॲक्टिव्ह एजिंग ही संकल्पना महत्त्वाची आहे। म्हणजेच वृद्धावस्थेत सुद्धा समाजकार्य, छंद, हलका व्यायाम, सामाजिक सहभाग यामुळे जीवनमान सुधारते। सारांश: वार्धक्य लोकसंख्या शास्त्र हा आजच्या समाजातील एक महत्त्वाचा अभ्यासाचा विषय आहे। आयुर्मान वाढल्यामुळे वृद्धांची संख्या जगात व भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे त्यांच्या आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेची जबाबदारी सरकार, समाज आणि कुटुंब या तिघांवर समान प्रमाणात येते। वृद्धांना आधार, प्रेम व सन्मान दिल्यास समाजाचा विकास अधिक सक्षम होईल। तर हा होता आपला आजचा घटक, लोकसंख्या शास्त्र व वार्धक्य। तुम्हाला काय वाटतं? भारतात वाढत्या वृद्धसंख्येमुळे कोणती मोठी समस्या निर्माण होऊ शकते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या घटकात पुन्हा भेटूया।